संभाजी महाराजांचं असणारं जे छावा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे हलाल करणं हा त्याच्यातला एक भाग आहे. पण संभाजी महाराजांचे जे हाल करण्यात आलेले आहेत हे मुस्लिम राजवटीत करण्यात आले हे बरोबर आहे. म्हणजे औरंगजेबचं राज्य होतं हे बरोबर आहे. पण ती सदा सुनावणारे कोण आहेत किंवा ती जी पद्धत आहे ती पद्धत ज्यांनी संस्कृत ऐकले शिकले शिकतोय अशांना असणारं जे मनुस्मृतीमध्ये पण त्याला बराच प्रतिवाद आहे मनुस्मृतीच्या मुद्द्याला. ते माझं म्हणणं असं की तू मुद्दा प्रतिवाद दे. आता तुम्हाला प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला करता येतो. शेवटी असं आहे की औरंगजेबच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक जणांना पकडलं, अनेक जणांना हे केलं, पण अशा रीतीच्या असताना सजा कुठल्या तरी एका राजाला मिळाली का? तर तुमचं मत आहे की मनुस्मृतीप्रमाणेच केलेलं होतं. त्याच्यामध्ये असणारं ती जी आहे ज्याला आपल्याला म्हणता येईल की ज्यांनी पकडून दिलं, म्हणजे अजून त्याच्यातलं असणारं आलेलं नाही असं मी म्हणेन की त्याचं संशोधन केलेलं नाही. आणि ते म्हणजे पकडून देणारे कोण होते, त्यांची सुपारी काय होती, त्यांना कोणी असं सुपारी दिली होती, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर तो एक भाग त्याच्यातला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये तो हा की शिवाजी महाराजावरती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही का? तर स्वारी झाली आहे. तो इतिहास का लपवला जातो? ती स्वारी झाली तर उरलेलं सैन्य जे होतं ते कधी चाल करून घेऊ शकलं असतं. आणि पेशवाई तोपर्यंत आली होती. ज्या सरदाराने असताना जे लीड केलं त्याला पाठिंबा का दिला नाही?